जळगावात गेल्या 4 दिवसांपासून डिझेल टंचाई निर्माण झाली आहे। जिल्ह्यात 350हून अधिक मालवाहतूक करणारे ट्रक उभे आहेत। डिझेल टंचाईमुळे ट्रक वाहतुकी व्यवस्थेवर मोठा परिणाम झालाय। तर जळगावात गेल्या 4 दिवसांपासून मोठी डिझेल टंचाई निर्माण झाली आहे। याचाच आढावा घेत विविध राज्यातील ट्रक चालकांच्या समस्या जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा तुटवडा भासत असून पेट्रोल व डिझेल मिळत नसल्या कारणाने गेल्या अनेक 3 ते 4 दिवसापासून जळगाव शहरातील ट्रान्सपोर्ट नगर येथे 350 पेक्षा जास्त ट्रक या ठिकाणी अडकून पडलेले आहेत। विविध राज्यातून हे ट्रक या ठिकाणी आलेले होते। या संदर्भातली बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत ट्रान्सपोर्ट युनियनचे अध्यक्ष आहे जसपाल बग्गा। आम्ही त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। सर, काय सांगणार? पेट्रोल इंधनाचा तुटवडा भासत आहे। गेल्या 3 दिवसापासून मोठ्या अडचणीचा सामना ट्रक चालकांना करावा लागत आहे। 350 पेक्षा जास्त ट्रक या ठिकाणी अडकून पडले, काय सांगाल? ही परिस्थिती जी आहे ही 3-4 दिवसापासून नाही आहे, हे एक आठवड्यापासून ही परिस्थिती आहे। 3-4 दिवस यांना थांबायला झालेले आहे। या ठिकाणी 3-4 दिवसापासून जे ट्रक थांबलेले आहे त्यांची ही परिस्थिती आहे आणि डिझेल मिळणं हे आता जळगाव जिल्ह्यामध्ये जिक्रीचं झालेलं आहे। शासनाने लवकरात लवकर पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत करावा। स्वतंत्र लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र पेट्रोल पंपाची या ठिकाणी व्यवस्था करण्यात यावी, त्यांच्यासाठी अशी मागणी या ट्रक चालकांनी केली आहे। नेमकं प्रशासन या बाबतीत काय भूमिका घेतं हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। माणगाव जवळ महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या।